बाजारामध्ये पनीर म्हणून एक पदार्थ मिळतो. ते नेमकं काय आहे? ज्याला पनीर फूल म्हटलं जातं ते फळ असतं. अश्वगंधा वनस्पती माहिती आहे तुम्हाला? विथानिया सॉम्निफेरा. तर त्या विथानिया जीनसच्या दोन स्पेसीज येतात. एक विथानिया सॉम्निफेरा म्हणजे अश्वगंधा, वाजगंधा, अस्कंद ज्याला आपण म्हणतो ना मराठीत ती. आणि दुसरी जी येते ती विथानिया कोॲग्युलन्स. तर याला म्हणताना पनीर फूल किंवा पनीर फळ का म्हटलं जातं? तर दुधामध्ये याची फळं भिजत घातली तुम्ही रात्रभर, की दुसऱ्या दिवशी त्या दुधाचं पनीर होतं. म्हणजे ते दूध घट्ट होतं. पाण्याचा रस पण वापरता येतो, पण फळाने जास्त घट्ट होतं दूध. आणि आपण हा इथे विद्यार्थ्यांना करून दाखवलाय प्रयोग. दूध ठेवल्यानंतर ते कसं घट्ट होते, पनीरच्या वड्या कशा त्याच्या आपण करू शकतो. अश्वगंधासारखीच असते दिसायला, पानांची रचना बाकीचं सगळं अश्वगंधासारखंच असतं, थोडी उंच असते वनस्पती. म्हणजे दोन बाजूबाजूला वनस्पती बघितल्या तुम्ही, विथानिया सॉम्निफेरा म्हणजे अश्वगंधा, विथानिया कोॲग्युलन्स. तर ते कोणाचा डिफरन्स तुम्हाला कळून येईल. हा, त्याचा गुणधर्म असा आहे की एक साधारणपणे 10 ते 15 फळं जे आहेत ग्लासभर पाण्यात ठेवून सकाळी ते पाणी अनुशापोटी पिलं, त्याने ब्लड शुगर लेवल कमी होते. प्रमेह बरा होतो असं मी नाही म्हणत. रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होतं. म्हणजे सिम्पटमॅटिक रिलीफ आपण म्हणतो ना, तसं त्या पद्धतीने